सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पिठाला बारकाईने तपासून पाहिजे. थोड्या दिवसांनी या कामामध्ये भिजाई होईल. नंतर त्यांनी वाचनाचे सोडले आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यामध्ये यशस्वी झाले. शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची आरती दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपण्याचे नाटक केले. आज दूरवर पोहोचल्याची खात्री झाल्यावर हे देखील पहारेकऱ्यांना बदल देऊन दिसत बराच वेळ आतमध्ये काहीच अडचण नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असतात. त्यांना पोलीस आढळून आले नाही आणि जेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली तोपर्यंत शिवाजी महाराज निसटून 24 तास झाले होते. आग्रा येथून शिवाजी महाराजांनी देशांतर केलं आणि लगेच राज्याकडे जाणार. तेथून संभाजी महाराजांना वेगवेगळ्या मार्गाने आणि माणसांबरोबर आणि स्वतः एका सन्मानासारख्या वेशामध्ये हे साऱ्या करीत असताना त्यांनी अनेक खबरदाऱ्या घेतल्या की स्वतः अतिशय लांबच्या आणि दिलखुश आणि वाकडा मार्गाने मार्ग करणे. मात्र या संबंध काळामध्ये भेटीपूर्वी त्यांनी राज्य कारभारासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार आणि अष्टप्रधान मंडळाचे शिवाजी राजे परतल्यानंतर त्यांनी या झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात गेलेले सर्वच्या सर्व 23 किल्ले पुन्हा जिंकून त्यातला पहिला कोठाळा घ्यायचे. तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नाची तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठीचं आपलं काम प्राधान्य देऊन करायचं ठरवलं. जबरदस्त चौक्या पहाऱ्या अतिशय कठोर बंदोबस्त असलेला आणि उदयभरासारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोठाळा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा त्यांनी उचलला. ते कोठाळा जिंकण्यासाठी आपल्या तुकडीबरोबर निघाले. आधी लगीन कोठाळ्याचं मग माझ्या रायबाचं हे त्यांचे शब्द आजही इतिहासामध्ये कोठाळ्याच्या लढाईमध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यथावकाश महाराजांनी राज्याभिषेक करायचा. मात्र राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनावर जाताना पावलोपावली शिवाजी महाराजांना आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी तानाजी मालुसरे, राजेंद्र देशपांडे, शिवकाशी अशा अनेक सेनापतींची आणि अशा असंख्य नावांची आठवण राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजी राजांनी शिवराज्याभिषेक सुरू केला आणि शिवराई हे जन्माचा आहे. फारसी संस्कृत शब्दकोश यामध्ये फारशीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकूम जारी केले. तसेच पंचांग शुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कर्णकौस्तुभ नामक ग्रंथ लिहून घेतले. भोसले गोवातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मुघल साम्राज्या विरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून आपलं मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड हे राजधानी असलेलं स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं. या जनतेच्या राजाला शतकोटी प्रणाम. या जनतेच्या राजाला त्रिवार मुजरा, त्रिवार मुजरा, त्रिवार मुजरा. पण हा इतिहास एवढ्यावरच थांबला. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. महाराजांच्या मृत्यूनंतर त्याच संभाजी महाराजांनी राज्य कारभाराची सर्व सूत्र आपल्या हातात घेतली आणि पुढे एक नवा इतिहास लिहिला गेला. सादर करीत पिंपरी चिंचवड वंश शक्ती संघ आणि समता मित्र काळभोर आते मंडळाचे प्रेरणास्थान माननीय श्री अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, संयोजक माननीय श्री जगदीश शेट्टी, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय श्री राकेश शेट्टी, अध्यक्ष वत्स शेट्टी संघ पिंपरी चिंचवड, माननीय श्री सूर्यरंग आप्पा बारणे, खासदार मावळ, माननीय श्री महेश दादा लांडे, आमदार भोसरी विधानसभा, माननीय श्री अण्णा बनसोडे, आमदार पिंपरी विधानसभा, अश्विनीताई जगताप, आमदार चिंचवड विधानसभा, माननीय श्री अजित गव्हाणे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर, माननीय श्री शंकर जगताप, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर, माननीय श्री संतोष शेट्टी, अध्यक्ष वंश शेट्टी संघ पुणे।